आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी दर्शना जोगदनकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं द्वैमासिक धोरण जाहीर. रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44च्या उधमपूर रामबाण विभागातल्या जैसवाल पूल पूर्ण झाला असल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. अहवाल 14 जूनपर्यंत शासनाला सादर करण्याचे समितीला निर्देश. मुंबई आग्रा रोडवर आज पहाटे कंटेनरनं दिलेल्या धडकेत 2 जैन साध्वी ठार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल. भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातील द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. अपेक्षेप्रमाणे बँकेने व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. धोरण आढाव्याची घोषणा करताना आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की चलनविषयक धोरण समितीनं पॉलिसी रेपो दर 6.5% अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला, तर स्थायी ठेव सुविधा अर्थात एसडीएफ दर 6.25% कायम ठेवला. पूर्वीच्या 6.75% सीमांत स्थायी सुविधा आणि बँक दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एमपीसीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला की वाढीला पाठिंबा देताना महागाईवर लक्ष केंद्रित करून ती बरोबरीनं ठेवली जाईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की मार्च-एप्रिल 2023 दरम्यान भारतातील ग्राहक किंमत महागाई कमी होऊन ती 6.7% खाली आली. तथापि ताज्या आकडेवारीनुसार मुख्य चलनवाढ अजूनही ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे आणि 2023-24च्या आमच्या अंदाजानुसार या चलनवाढीत कुठलाही बदल होणार नाही. ते म्हणाले की आमच्या मूल्यांकनानुसार 2023-24मध्ये महागाई 4% वर राहील. शक्तिकांत दास म्हणाले की सर्व घटकांचा विचार करून आणि सामान्य मान्सून गृहीत धरल्यास सीपीआय चलनवाढ 2023-24साठी 5.1% राहण्याचा अंदाज आहे. त्यांनी 2000च्या नोटा बँकेतून काढण्याबाबत सांगितलं की मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून चलनातील घट आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे प्रणालीतील तरलता वाढली आहे. आरबीआयचे बाजार कामकाज आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर 2000च्या नोटा जमा झाल्यामुळे या तरलतेत आणखी वाढ झाली आहे. इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी द्वैमासिक आर्थिक धोरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की बहुपक्षीय संस्थांची लवचिक भारतीय अर्थव्यवस्थेला मान्यता होती. ते पुढे म्हणाले की 2023च्या चौथ्या तिमाहीत जीडीपीची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त, सकल कर संकलन उत्साहवर्धक आणि कॅपेक्सवर जोर होता. चलनवाढ कमी होणं, परकीय चलनाचा ओघ आणि ग्रामीण भागात मागणी वाढल्यामुळे अपेक्षित वृद्धी झाली असल्याचं, तसंच आजचं आर्थिक धोरण आढावा अपेक्षेप्रमाणे असल्याचं सिंघानिया यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही संतांची, थोर पुरुषांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. या भूमीत जन्माला आलेले बाळासाहेब दौलतराव देसाई यांचं कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं कार्य कायमच आठवणीत राहील, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले आहेत. राजभवनातील दरबार हॉलमध्ये काल संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित दौलतराव श्रीपतराव देसाई या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. जम्मू काश्मीर इथल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44च्या उधमपूर रामबाण विभागातल्या चेनाब नदीवरील 2 मार्गिका असणारा जैसवाल पूल पूर्ण झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली. 118 मीटर लांब असणारा हा पूल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 20 कोटींचा खर्च आल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जम्मू काश्मीरच्या रस्ते आणि महामार्ग विकासासाठी वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या पायाभूत सुविधांमुळे केवळ आर्थिक विकासच नाही तर पर्यटनाला देखील चालना मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातल्या 18 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कार आणि नंतर खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याचं राज्य शासनाच्या परिपत्रकात म्हटलं आहे. या समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिवांसह 2 सदस्य राहतील. शासकीय वसतिगृहांचा आढावा संबंधित प्राचार्य, वसतिगृह प्रमुख, अधीक्षक यांच्याकडून घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनच्या संबंधित अधीक्षकांच्या उपस्थितीत करून घेणे, सुचवलेल्या मुद्द्यांवर उपाययोजना करणं आणि त्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम तयार करणं ही उच्चस्तरीय समिती करेल. या समितीला त्यांचा अहवाल 14 जून 2023 पर्यंत शासनाला सादर करायचा आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली. आकाशवाणी वृत्त विभाग केंद्रानं शासनानं राबवलेल्या विशेष बातम्यांची मालिका घेऊन येत आहे. आज आपण अवकाश क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया. गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली. आकाशवाणी वृत्त विभागाद्वारे केंद्र शासनानं राबवलेल्या उपक्रमांवर विशेष बातम्यांची मालिका घेऊन येत आहे. आज आपण अवकाश क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुलं केल्यानंतर 3 वर्षांमध्येच 105 पेक्षा जास्त स्टार्टअप सुरू झाले. मॉर्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या समाविष्ट झाल्यानंतर इस्रोनं 28 ऑक्टोबर 2014ला मंगळावर दुसरी मोहीम राबवण्याचं जाहीर केलं. त्यानंतर शासनानं 2017च्या अर्थसंकल्पात मंगळयान 2 प्रकल्पाला निधी दिला होता. विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक डॉक्टर के सिवन यांनी सांगितलं की मंगळयान 2 हे केवळ एक ऑर्बिटर मिशन असेल. या मिशनमध्ये मंगळाचे प्रारंभिक टप्पे, त्याचे प्रारंभिक कवच, अलीकडील बेसॉल्ट आणि बोल्डर फॉलसारख्या चालू कार्यपद्धतींना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अतिशय उच्च रिझोल्यूशनचा पंचक्रोमॅटिक कॅमेरा आणि रडारचा यामध्ये समावेश असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ही मोहीम 2024 पर्यंत सुरू करण्याची योजना आहे. प्रसारभारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. 24 ते 45 वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती प्रसारभारती.gov.in/pb कन्व्हेन्सिंग या दुव्यावर तसंच इच्छुकांना एअर न्यूज पॅनल 2022@gmail.com या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. दिवा शहरात 610 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पार पडला. दिवामध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दिवा शहरात समूह विकास योजना राबवण्यात येत असून त्याबाबतची प्रक्रिया राबवण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पहिल्या इंग्रजी भाषेतल्या वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. अय्यर यांनी बातम्यांमध्ये विश्वासार्हता सोबतच एका विशिष्ट आवाजानं पत्रकारिता आणि प्रसारण जगतात एक विशिष्ट ओळख बनवली होती, असं मंत्री ठाकूर यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला भेट देऊन मान्सून पूर्व पाहणीचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी आढावा घेतला. त्यांनी प्रकल्पाचे सर्व पैलू समजून घेऊन प्रकल्पातील सुधारणांबाबत सर्वसमावेशक चर्चा केली. मान्सूनच्या कालावधीत वातावरणीय बदल, अतिवृष्टी तसंच असमतोल हवामानामुळे समुद्राच्या मध्यभागी प्रगतीचा वेग राखणं कठीण बनतं. यासाठी महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी कंत्राटदार आणि सल्लागारांना हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसंच त्यानुसार कामाचं नियोजन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नाशिक शहरातल्या सिडको इथल्या जैन स्थानकात येत्या 2 जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या चातुर्मास प्रवचनासाठी सिद्धायिका श्रीजी आणि हर्षायिका श्रीजी या मुंबईहून पायी येत होत्या.
पहाटे 5:30च्या सुमाराला कसारा घाटाजवळील एका हॉटेलसमोर त्यांना कंटेनरनं धडक दिली. या दोघींना खर्डीजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मानवी अस्तित्वाला आव्हान निर्माण करणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी समाज घटकांनी पुढाकार घेऊन आपले योगदान दिले पाहिजे. एक पेड देश के नाम यासारख्या उपक्रमातील समाजाचा सहभाग पर्यावरणीय समस्यांवर मात करेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. जळगावातल्या पर्यावरण संरक्षण समितीनं एक पेड देश के नाम अभियानाची सुरुवात केली आहे. या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून इकोब्रिक्स आणि पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा उपवनसंरक्षक विवेक होशिंग, आमदार राजू मामा भोळे, अमरभाई कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे 30 ते 35 हजार भाविक सहभागी झाले. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा काल रात्री लोणारवाडी इथं मुक्काम झाला. त्यानंतर आज सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचं आगमन झालं. दुपारी दातली शिवारात रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावं, तसंच दैनंदिन कामासाठी लागणारे महत्त्वाचे दाखले गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं शासनानं शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक योजनांसाठी नोंदणी करावी, तसंच दाखले उपलब्ध करून घ्यावेत, असं आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येंडगे यांनी केलं. शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत आज यवतमाळ तालुक्यातील आगपुरी आर्णी तालुक्यातल्या लोणबेहेळ, कवठा बाजार, सुकळी, महागाव तालुक्यातील मुडाळा, भोसा गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागात पुढे सरकला असून संपूर्ण लक्षद्वीप तसंच केरळ आणि दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश भागात पोचला आहे. सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जूनला पोचतो, मात्र यावेळी तो आठवडाभर उशिरानं आज पोचला असल्याचं हवामान विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये बहुतांश भागात पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मान्सून पुढं सरकत केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात तसंच नैऋत्येकडच्या आणखी काही भागात पोचेल. यामध्ये तो बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात तसंच ईशान्येकडच्या राज्यांच्या काही भागात पोचेल असा अंदाज आहे. कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं काल पहिल्या दिवस अखेर 3 बाद 327 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर खेळत होता. लंडनच्या ओव्हल मैदानावर आज पुढचा खेळ सुरू झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 87 षटकात 3 बाद 338 धावा झाल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनं शतक पूर्ण केलं आहे. दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मू काश्मीरमधल्या 86 ठिकाणच्या 124 मालमत्ता जप्त करण्यासाठी SIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला आज सुरुवात झाली. राज्य तपास संस्था अर्थात SIA आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या कार्यकारी गटानं राज्यविरोधी कारवाई संबंधित सरकारच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाशी सुसंगत दहशतवाद निधीच्या विरोधात कायदेशीर चौकट विस्तृत केली. बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा अर्थात UAPAच्या कलम 8 आणि कलम 25 अंतर्गत SIA, पोलीस कार्यकारी शाखा आणि संबंधित न्यायालयांनी या कलंकित मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दहशतवादाविरुद्ध दृढ निश्चय दाखवून आंतरराष्ट्रीय सनद आणि दहशतवादाविरुद्धच्या अधिवेशनांच्या आवश्यकतेनुसार दहशतवाद समर्थन प्रणालीचं निर्मूलन करण्यासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बायपोरजॉय हे अतितीव्र चक्रीवादळ गेल्या 6 तासात ताशी 7 किलोमीटरच्या वेगानं अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकलं. आज दुपारी हे वादळ मुंबईपासून 950 किलोमीटर अंतरावर असेल. येत्या 24 तासांपासून 3 दिवसात हे वादळ वायव्येकडे प्रवास करेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं द्वैमासिक धोरण जाहीर. रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44च्या उधमपूर रामबाण विभागातला जयस्वाल पूल पूर्ण झाला असल्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. अहवाल 14 जूनपर्यंत शासनाला सादर करण्याचे समितीला निर्देश. मुंबई आग्रा रोडवर आज पहाटे कंटेनरने दिलेल्या धडकेत 2 जैन साध्वी ठार. आणि
नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.